माझी एक मैत्रीण आहे, तिला तुला भेटायचंय. मैत्रीण? माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, सुंदर आहे, सुसंस्कृत आहे, US ला जाऊन MBA करून आली आहे. बोलायलाही खूप छान आहे रे. म्हणजे तिकडे शिकून आलेली मुलं कशी असतात, अगदी तशीच स्मार्ट आणि चुणचुणीत. त्यांचं माझ्याकडे काही काम आहे? हो, म्हणजे तू आता इतक्या लहान वयात बिझनेस एवढा पुढे नेलायस, तिला खूप कौतुक आहे या गोष्टीचं. म्हणजे कुतूहल वाटतंय तिला तुझं. तर ती तिच्या वडिलांचाही बिझनेस सांभाळते ना, म्हणून त्या संदर्भात तुला भेटायचं होतं. मी काय बोलणार त्यांच्याशी? प्लीज माझ्यासाठी. नंतर बघू ना कधीतरी. नंतर नको, उद्या परवा कधीतरी. कधीतरी सवड काढ ना थोडीशी. अगं उद्या परवा नाही शक्य. माझ्यासाठी नाही का करणार एवढं? बेबी आत्या, उगाच इमोशनली ब्लॅकमेल नको करू. ती तुझा जास्त वेळ नाही घेणार, फक्त अर्धा तास. अर्धा तास? नो वे, नो नो. बरं मग 15 मिनिटं. अगं बेबी आत्या. श्री, माझ्यासाठी एवढं नाही करणार का तू? हो हो हो, ऑलराईट ऑलराईट, करतो, रडू नकोस. खरंच? हो. थँक्यू 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 थँक्यू. मग तिला काय सांगू, उद्या की परवा? परवा सांग. किती वाजता? मी सांगतो ना. पण मग आत्ताच सांग ना. अगं आत्ता कसं सांगणार? उद्या ऑफिसला गेलो की जरा मीटिंग्स काय ते बघतो आणि तुला सांगतो. ठीक आहे. आत्या, आता ह्या सगळ्यात काकापासून लपवण्यासारखं काय होतं? नाही तर तुला नाही कळणार. काकाला किती वाईट वाटलं असेल. नाही वाटणार वाईट त्याला, मी बोलीन ना त्याच्याशी. पण कधी कधी ना खूप समजूतदारपणे वागतो तो. काय तर म्हणे, तुला नको आहे ना मी तुझं बोलणं ऐकायला, मग नाही ऐकणार. मला आवडतं त्याचं हे वागणं. लागेल मलाच. नितीन जरा बाहेर आहे आणि एसीचा रिमोट दे बरं मला आधी. गीता, ऐक ना, जरा हळू बँकेत होतो आपण आणि एवढी रेसलेस नको होऊस. अगं मला उकळतंय, पण थांब बरं जरा. नितीन आधी बाहेर ये. कुठे आहेस तू? नितीन. येस मॅडम. अरे कुठे होतास? जरा यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. आधी माहित असतं तुम्ही बोंबलताय तर आधी येऊन उभा राहिलो असतो. सॉरी सर. तरी काय हरकत नाही. काय आहे, कुणीतरी येस मॅडम म्हटल्याशिवाय तुमचा बोंबलणारा आवाज कमी झाला नसता ना, म्हणून मी येस मॅडम असं म्हणालो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जानवी. ऍक्च्युली देर इज नथिंग गुड अबाउट दिस मॉर्निंग. सकाळी सकाळी यांचं दर्शन झालेलं आहे. बरं काय झालं हे सांगाल का मला? कारण काय प्रॉब्लेम काय आहे हे कळल्याशिवाय तो सॉल्व्ह कसा करणार? हो सर. हा एसी आहे ना आपला, हा गेले 2 दिवस सकाळचे 10 वाजले ना की बंद होतो. हा एसी ना, बरोबर आहे. काय आहे, त्याला लहानपणी घड्याळ शिकवायचं राहून गेलं होतं. त्याला शिकवतो मी की बाबा रे, संध्याकाळी 6ला बंद पडत जा, सकाळी 10ला बंद पडू नकोस, बस. पण इथे जाम उकडतंय, दरदरून घाम येतोय. नाही, तो दरदरून घाम एसी मुळे नसेल फुटला. हे समोर पडलेलं काम बघून आपल्याला दरदरून घाम फुटला असेल. सर पण उकडल्यामुळे एफिशियन्सी कमी होतेच कामाची. कोणाची एफिशियन्सी कमी होते? कामाची. हा बरोबर आहे. आणि उन्हाळ्यामुळे त्याचं कुलिंगही कमी झालेलं असेल ना. शिवाय कामाची एफिशियन्सी कमी होते हे सांगितलं ते फार बरं वाटलं ऐकून मला. नितीन, एक बर्फाची लादी आण रे डोक्यावर ठेवण्यासाठी. ह्यांच्या कामाची एफिशियन्सी कमी होते. मुळात काम नाही तर कामाची एफिशियन्सी. आणि ती जाऊ दे जान्हवी, तुलाही ऑल द बेस्ट. तुलाही कधी बर्फाची लादी लागली तर सांग, माझ्याकडनं मागवून घे. काय आहे, तू बाजूला बसते, कुठल्या गोष्टींना तुला तोंड द्यावं लागत असेल काही सांगता येत नाही. ठीक आहे, एनिवे